लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। ही बातमी आपण पाहताय। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये आणि मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये, तर असे 3 महिन्यांचे एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता। याच्या पाठोपाठच एप्रिल महिना सुद्धा संपून गेलेला होता। आता मे महिना सुद्धा संपत आलेला होता, म्हणजेच उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता त्या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता, म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 9 मे शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपयांचे 3 हप्ते जमा होत आहेत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका, सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता आणि या ठिकाणी मे महिन्याचा 23 हप्ता जमा झाला पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चला, जेणेकरून आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे त्याचीच माहिती तुम्हाला समजून जाईल। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे 3 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 9 मे शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून पैसे बँकांमध्ये पाठवण्यात आलेले होते, बँकांकडे पैसे गेलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना फक्त तुमच्या खात्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे पैसे सोडले जात नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा केले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेत तुमचं बँक खाता असेल, तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे 3 महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर ही 3 कामे कोणकोणती आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांचे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांच्या 3 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नाही, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात नाही, त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत याची माहिती आता आपण पाहत आहोत. तुम्ही या 4 पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहायच्या आहेत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका तर प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या जेवढ्या पण काही चर्चा सुरू होत्या, तर तेवढ्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहायच्या आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका तर प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून मार्च हप्त्याचे
एप्रिल हप्त्याची आणि मे हप्त्याची तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला या हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जात आहेत आणि यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि किती पैसे जमा केले जात आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मे महिन्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जर जमा झाले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने आपण बँका पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेपैकी तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण या ज्या 4 पात्रता आहेत तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही कशा पद्धतीने पात्र ठरले पाहिजे त्याची माहिती देत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण 4 पात्रता पाहत आहोत. तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत याची माहिती आपण पाहत आहोत. परंतु 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, तुमचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपली जात आहे याची माहिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांसाठी 3 हप्त्यांसाठी प्रमुख 4 पात्रता लावलेले आहेत. त्याच्यामधील पहिले पात्रता ही पात्रता उत्पन्नाची आहे. बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे. तिसरी पात्रता, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. चौथी पात्रता, घरामधील 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजेत आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा केले जाणार आहे. जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नांदेड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जालना जिल्हा, गडचिरोली जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा केले जाणार आहेत.